ओके, आता रेकॉर्डिंग करतो. अक्षरशः ही जी मॅरेथॉन स्पर्धा चालू झाली, या स्पर्धेमध्ये एक स्पर्धक जो येतो आहे, 1 ते 2 स्पर्धक येत आहेत. बाकी पूर्णतः हा रस्ता खाली आहे. आणि असा खाली रस्ता असतानासुद्धा जी स्पर्धा आयोजन करत असताना आपण या संपूर्ण रस्त्यामधून किमान एक छोट्या 2 गाड्या, व्यवसायाच्या 2 गाड्या असतील किंवा त्यासाठी असणारे जे काही गरज असेल, जे गरजवंत असतील, अशा लोकांसाठी आपण हा रस्ता ओपन करणं गरजेचं होतं. सकाळी 6 वाजल्यापासून अक्षरशः 10 वाजेपर्यंत जे संपूर्ण चिपळूणच्या नागरिकांना वेठीस धरण्यात आलं, हे सगळ्यात क्लेशदायक आहे. स्पर्धा ही आयोजन करत असताना याच्यातून आनंद मिळणं हे खूप गरजेचं आहे. पण जर त्या स्पर्धेतून आनंदच येत नसेल आणि त्या स्पर्धेतून समाजाला कुठल्याही पद्धतीचं योगदान मिळत असेल, व्यवसायाची जर का आम्ही वाट लावत असू, तर अशा पद्धतीनं आयोजन करत असताना प्रशासकीय अधिकारी आणि ज्यांनी परमिशन दिलं ते आणि ज्यांनी आयोजन केली ही माणसं, यावेळी अशा पद्धतीचं स्पर्धा आयोजन करत असताना व्यावसायिक दृष्टिकोनातून कोणाचंही कोणत्या पद्धतीचं नुकसान होणार नाही, या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आज इथून हा रस्ता आहे, छोटी गाडी जाऊ शकते. समोरचा जो रस्ता आहे, इथून मापामध्ये गाडी जाऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये इथून जर गाडी सोडण्यात नाही आली तर खरोखर एक कामाची वाट लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये या चुकीच्या पद्धतीने स्पर्धा आयोजन करणं हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे. आता समोरून बघा, हा फक्त सिंगल एक स्पर्धक येतो आहे. हा एक स्पर्धक येत असताना यामुळे कोणत्याही प्रकारची जी ट्रॉफिकला आहे ही अडचण होणार नाही. या माणसाच्या बाजून ही आरामात ट्रॉफिक जाऊ शकते. असं एवढं सहज पद्धतीने काम असताना या पद्धतीनं जे काय वेठीस धरणं आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीचं काम यापुढे किमान चिपळूणमध्ये तरी होऊ नये. कारण 6 ते 10 एवढा कालावधी खूप मोठा आहे व्यवसायिकरिता. आणि या सकाळच्या काळामध्ये पूर्णतः चुकीच्या पद्धतीनं जे काय आयोजन केलं आहे ते या पद्धतीचं आयोजन होता कामा नये. धन्यवाद.